हे सर्व पाहिलं आपण. 1 नंबरचा स्लोप, 2 नंबरला जनरल इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन, 3 नंबरला स्लोप पॉइंट फॉर्म, 4 नंबरला आहे स्लोप इंटरसेप्ट फॉर्म आणि 5th ला आहे 2 पॉइंट फॉर्म ऑफ स्ट्रेट लाईन. आता आपण 6 नंबरचा प्रूव्ह करणार आहे डबल इंटरसेप्ट फॉर्म. खूप इझी मेथड आहे. डबल इंटरसेप्ट फॉर्म ऑफ स्ट्रेट लाईन काढायची. ठीक आहे. मग समजा हे एक लाईन आहे जिनं एक्स आणि वाय ऍक्सिसला ए आणि बी ह्या पॉइंट वरती कट केलेला आहे. ठीक आहे. हे डिस्टन्स मी घेतो स्मॉल ए. मग ए चे कोऑर्डिनेट्स काय होतील? ए, 0. ठीक आहे. हे कॅपिटल बी पर्यंतचं डिस्टन्स घेतो मी स्मॉल बी. हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे? कॅपिटल बी पॉइंट पर्यंतचं जिथं वाय इंटरसेप्ट आहे त्या लाईनचं हे डिस्टन्स आहे बी. ओरिजिन पासून. हे डिस्टन्स आहे ए ओरिजिन पासून. मग बी चे कोऑर्डिनेट्स काय होतील? 0. एक्स 0 आहे, वाय बी. वाय डिस्टन्स बी. बरोबर. आपल्याकडे डबल इंटरसेप्ट फॉर्म आहे, सॉरी 2 पॉइंट फॉर्म आहे आपल्याकडे. 2 पॉइंट फॉर्म ऑफ अ स्ट्रेट लाईन आहे. 2 पॉइंट फॉर्म म्हणजे काय? 2 पॉइंट जर दिलेले असतील एका स्ट्रेट लाईन वरची, तर आपण त्याचं इक्वेशन काढू शकतो, आहे की नाही? 5 सॉरी कोणचा स्लोप 2 पॉइंट फॉर्म आपल्याकडे आहे. 2 पॉइंट जर दिलेले असतील, मग ह्या स्ट्रेट लाईन वरचे हे 2 पॉइंट माहिती आहेत आपल्याला, ए आणि बी माहिती आहेत. ए आणि बी 2 पॉइंट माहिती आहेत. त्यांचे कोऑर्डिनेट पण माहिती आहेत. ए 0 एचा आणि कॅपिटल बीचा 0, स्मॉल बी. मग आपण 2 पॉइंट फॉर्म वापरून डबल इंटरसेप्ट फॉर्म काढू, आहे की नाही? समजा ह्या स्ट्रेट लाईन वरचे 2 पॉइंट माहिती आहेत तुम्हाला, ए बी 3, 7, 2, 5, 3, 3, 3 आणि 6, 5. ठीक आहे. तर आपण या फॉर्म्युल्याने ह्याचं इक्वेशन काढू शकतो. तसंच इथं पण 2 पॉइंट माहिती आहेत आपल्याला, 2 पॉइंटचे कोऑर्डिनेट माहिती आहेत. मग 5th नंबरचा जो फॉर्म्युला आहे 2 पॉइंट फॉर्म, त्याने आपण त्या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काढू शकतो. नवीन सेपरेट मेथड घेण्यापेक्षा आपण ह्याच्याने सॉल्व्ह करू. बरोबर. मग युजिंग काय 2 पॉइंट फॉर्म ऑफ अ स्ट्रेट लाईन. काय 2 पॉइंट फॉर्म? y minus y1 divided by x, sorry, y2 minus y1 is equal to x minus x1 divided by x2 minus x1. ठीक आहे. ठेवते मग व्हॅल्यू. याला म्हणा x1 y1, याला म्हणा x2 y1. ठीक आहे. इज इक्वल टू y मायनस y1 काय 0 आहे, डिवाइडेड बाय y2 काय b आहे, मायनस y1 काय a 0 आहे, x1 आहे. ठीक आहे. इज इक्वल टू x म्हणजे व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये x मायनस x1 काय a आहे, x2 काय 0 आहे, मायनस परत x1 काय a. म्हणजे हे काय झालं? y मायनस b, सॉरी y डिवाइडेड बाय b इज इक्वल टू x मायनस a डिवाइडेड बाय मायनस a. ह्याला सेपरेट करू आपण. x अपॉन मायनस a मायनस a अपॉन a असं करता येईल. ठीक आहे. x अपॉन मायनस a
मायनस ए अपॉन ए, ह्याला सेपरेट केलं फक्त. म्हणजे काय झालं ते इक्वेशन, y अपॉन b इज इक्वल टू मायनस एक्स अपॉन ए मायनस 1 झालं का. ए अपॉन ए 1. ह्या एक्स अपॉन ए ला मी लेफ्ट हँड साइडला जर आणलं तर हे मायनसचं काम जाईल, पूर्णची पूर्ण घेऊन आलं प्लस. मग एक्स अपॉन ए, एक्स अपॉन ए हे प्लस तर लेफ्ट हँड साइडलाच आहे, प्लस वाय अपॉन बी इज इक्वल टू काय, 1 मायनस 1 आहे. तर ऍक्च्युअल काय इथं प्लस ऑफ मायनस आहे, असं प्लस ऑफ मायनस ए आणि मायनस ए असं येईल. ठीक आहे, मायनस ए अपॉन मायनस ए. मग हे काय झालं इथं प्लस, इथे पण काय प्लस इज इक्वल टू. मग हे इकडे आल्यानंतर प्लस झालं आणि वी हॅव गॉट द इक्वेशन x by a plus y by b is equal to 1. Now this is double intercept form of straight line. B काय इथं where A is x intercept and B is y intercept. लक्षात आलं इथं काय राहिलं होतं आपलं, मायनस अपॉन मायनस, मायनस ए वरचा आणि खालचा पण मायनस ए आहे. ठीक आहे, किंवा मायनस मायनस कॅन्सल झालं, इथे प्लस येईल बरोबर. हे मायनस मायनस कॅन्सल होऊन आपलं काय शिल्लक राहिलं, प्लस 1 शिल्लक राहिलं. ठीक आहे, तर आपल्याला हे इथं करेक्शन थोडंसं राहून गेलं. ठीक आहे, सो नाउ यू कॅन राईट. एक एग्जांपल घेऊ आपण. इथे लिहिले, फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन मेकिंग x इंटरसेप्ट 4 अँड y इंटरसेप्ट 7. म्हणजे काय, एक लाईन आहे जिनं x ऍक्सिसला 4 या ठिकाणी कट केलेला आहे आणि y ऍक्सिसला 7 या ठिकाणी कट केलं. म्हणजे हे डिस्टन्स किती आहे, 7 आहे आणि हे डिस्टन्स किती आहे, 4. हा पॉइंट काय झाला मग 4 0 आणि हा पॉइंट काय झाला 0 7. व्हेरी सिंपल, युजिंग डबल इंटरसेप्ट फॉर्म. Using double intercept form, x upon a plus y upon b is equal to काय असतं, 1 असतं. Where a is x intercept and b is y इंटरसेप्ट. सरळ सरळ दिले त्यांनी, x इंटरसेप्ट कोणता आहे, y इंटरसेप्ट कोणता आहे. सो x डिवाइडेड बाय 4, x इंटरसेप्ट इज 4 प्लस y डिवाइडेड बाय 7, y इंटरसेप्ट इज गिवन 7 इज इक्वल टू. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन. बट यू कॅन सिम्प्लिफाय इट. याला सिम्प्लिफाय करू शकतो आपण अजून. काय, एलसीएम घ्या 28, 7x प्लस 4y इज इक्वल टू 1. So 7x plus 4y is equal to 28. ठीक आहे, याला पण आपण रिक्वायर्ड इक्वेशन आहे असं म्हणू शकतो. किंवा 4y is equal to minus 7x plus 28 असं म्हणू शकतो. y is equal to minus 7 by 4y, 7 by 4x plus 28 by 7 is equal to minus 7 by 4x plus 4. असे लिहू शकतो. This is also correct. This equation is also correct. This equation is also correct. And y is equal to minus 7 by 4x plus 4. This equation is also correct. बरं, ह्या लाईनचा स्लोप कसा असायला पाहिजे, प्लस का मायनस.
मायनस निगेटिव्ह स्लोप निगेटिव्ह स्लोप का? कारण 90 डिग्री पेक्षा जास्त अँगल केला किती पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस हा. ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज सेन्स मध्ये जर गेलो आपण तर 90 डिग्री पेक्षा जास्त केलं म्हणजे tan सेकंड क्वाड्रंट मध्ये काय निगेटिव्ह स्लोप काय बघा इथं मायनस. y इज इक्वल टू mx प्लस cc जर कम्पेअर केला मायनस तर -7/4 स्लोप म्हणजे ही लाईन बरोबर आहे. म्हणजे आपलं आलेलं इक्वेशन बरोबर, स्लोप निगेटिव्ह आलाय. आलं लक्षात? हे टॅली पर्पज आहे ते. ठीक आहे, सो इथपर्यंत अगदी एक मिनिट देखील लागत नाही हा प्रॉब्लेम. ठीक आहे, नाउ राईट. Next example, find the equation of line through the point 3, 4 and sum of its intercepts on axis being 14 units. म्हणजे अशी एक लाईन आहे जी 3 आणि 4 मधून तर जातेच, 3 आणि 4 या पॉइंट मधून जातेच, पण हे जे ए आहे आणि हे जे बी आहे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट किंवा वाय इंटरसेप्ट त्यांचं ऍडिशन किती आहे 40. सोल्युशन ए प्लस बी किती म्हणून सांगितलंय 14 युनिट्स. एक्स इंटरसेप्ट ए गृहीत धरतो, वाय इंटरसेप्ट बी आहे असं गृहीत धरतो, तर ए प्लस बी किती आहे म्हणून सांगितलंय 14. ठीक आहे, मग याच्यावरून मला बी इज इक्वल टू काढता येईल काहीतरी 14 मायनस ए. बरोबर, याला म्हणा 1, याला म्हणा 2. मग बाय युजिंग डबल इंटरसेप्ट फॉर्म, डबल इंटरसेप्ट फॉर्म वापरायला लागेल. बाय युजिंग डबल इंटरसेप्ट फॉर्म. काय आहे डबल इंटरसेप्ट फॉर्म? x अपॉन a प्लस y अपॉन b इज इक्वल टू 1. मग ठेवून द्या याच्या व्हॅल्यू, त्याला मी इक्विव्हॅलेंट टू काय लिहिता येईल, दिस इज इक्विव्हॅलेंट टू x अपॉन a, माहित नाही a प्लस y अपॉन b, b ची व्हॅल्यू काय 14 मायनस ए इज इक्वल टू 1 लावा. बरोबर, एलसीएम घ्या, ए इंटू 14 मायनस ए डिनॉमिनेटर मध्ये एक्स इंटू 14 मायनस ए प्लस वाय इंटू ए इज इक्वल टू 1. ठीक, मग x ना आतमध्ये मल्टिप्लाय करतो मी 14x मायनस ax प्लस ay इज इक्वल टू, हे डिनॉमिनेटरची टर्म मी राईट हँड साइडला घेऊन जातो, न्यूमरेटर मध्ये जाईल a इन द ब्रॅकेट 14 मायनस a म्हणजेच 14a मायनस a स्क्वेअर. बरोबर आहे, तर काय मग याला सिंप्लिफाय केल्यानंतर a ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला, x आणि y ची व्हॅल्यू काय करणार आपण, x आणि y. a आणि b ची व्हॅल्यू भेटल्यानंतर आपण a आणि b च्या व्हॅल्यू ज्या येतील त्याच्यावरून आपल्याला लाईन कशी काढायची ते कळेल. एक लाईन येते का 2 लाईन येतील तेही कळेल, कारण इथे a चे a स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर आला म्हणजे a च्या 2 व्हॅल्यू भेटतील. बरोबर आहे, a स्क्वेअर आलाय, कॉन्स्टंटचा स्क्वेअर आहे म्हणजे a च्या 2 व्हॅल्यू भेटतील आपल्याला. मग आपल्याला 2 स्ट्रेट लाईन भेटतील, एक तर स्ट्रेट लाईन अशी असेल किंवा तशी असेल a च्या 2 व्हॅल्यूला. ठीक आहे, क्रॉस होतील त्या किंवा नाही होतील ते बघू आपण. ठीक आहे, पहिला सिंप्लिफाय करा, 14x मायनस ax प्लस ay इज इक्वल टू 14a मायनस a स्क्वेअर. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू ठेवून द्या, कशातून पास होतो एक्स आणि वाय 3 आणि 4 म्हणून पुट
x is equal to 3 and y is equal to 4. पॉइंट दिलेला आहे. So 14 into 3 minus a into 3 plus a into 4 is equal to 14a minus a square. 12 42 करेक्ट. 14 3 4 3 12 आणि 30 minus 3a plus 4a minus 14a is equal to minus a square. असं लिहू शकतो. Yes. ठीक आहे. मग 3a आणि प्लस 4a म्हणजे किती झालं. एक a शिल्लक राहिला इथं मायनस 14a आहे म्हणजे मायनस 13a. 42 minus 13a is equal to minus of a square. बरोबर आहे. 3a 4a म्हणजे एक a शिल्लक राहिला मायनस 14a म्हणजे 13a शिल्लक मायनस 13a शिल्लक राहिला. बरोबर. a स्क्वेअरला मी इकडे घेऊन जातो. a स्क्वेअर मायनस 13a प्लस 42 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन आले. क्वाड्रॅटिक इक्वेशन आले मग a चे दोन व्हॅल्यू येतील. काय करायला लागेल आपल्याला. 42 चे असे फॅक्टर्स काढा की ऍडिशन काय येईल मायनस 13 येईल आणि मल्टिप्लिकेशन 42 येईल. काय निघतील. ठीक आहे. म्हणजे काय फॅक्टर्स पडतील. 7 6 7 7 बेचा 7 6 42. मग a प्लस का मायनस a मायनस 7 आणि a मायनस 6 इज इक्वल टू काय 0. ठीक आहे. किंवा एक स्टेप वाढवून लिहितो मी. a स्क्वेअर माइनस 7a माइनस 6a प्लस 42 इज इक्वल टू 0 लिहिता आहे मला. या दोघांमधून a जर कॉमन काढला मी a माइनस 7 माइनस 6 जर कॉमन काढला a माइनस 7 इज इक्वल टू 0. फॅक्टर असे पडतो आपण. फॅक्टर पाडल्यानंतर कॉमन घेऊन आपण काय करतो याचे दोन फॅक्टर्स पाडतो. ठीक आहे. मग a माइनस 7 कॉमन आहे दोन्हीकडे. ठीक आहे. a इज इक्वल टू मग ह्या दोन्ही मधून काय येईल कॉमन a माइनस 7 आणि इथे ब्रॅकेट मध्ये काय येईल a माइनस 6 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये इज इक्वल टू 0 म्हणजे a इज इक्वल टू आयदर 7 और a इज इक्वल टू 6. बरोबर. मग जेव्हा when a is equal to 7 b ची व्हॅल्यू काय असेल 7 असेल. when a is equal to 6 b किती असणार आहे 8 असणार. म्हणजे आपल्याला दोन लाईन काढावं लागतं. म्हणजे हे जर a 6 असेल तर 6 0 हा पॉइंट आहे आणि हा पॉइंट काय असेल त्या केस मध्ये 6 असल्यानंतर p ची व्हॅल्यू 8 आहे. 08 हा एक पॉइंट असेल आणि याच पॉइंट मधून जाणारी दुसरी लाईन असेल जी की ज्याच्यामध्ये a ची व्हॅल्यू 7 आहे म्हणजे थोडंसं पुढे काढावं लागेल आपल्याला आहे की नाही. अशी काढावी लागेल लाईन. मी डॉटेड काढतो म्हणजे हे 6 पुसल्या जाणार नाही आणि ठीक आहे ना. थोडीशी वाकडी दिसली आहे पण लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे इथे येतो पॉइंट त्याचे कोऑर्डिनेट काय असतील a 6 आहे नाही a 7 आहे 7,0 आणि इथं काय मग 7 0 जेव्हा a 7 आहे b ची व्हॅल्यू पण काय 7 असेल
म्हणजे इथे 0 7. ठीक आहे, म्हणजे ह्या दोन लाईन्स भेटतील आपल्याला. बरोबर आहे. मग इक्वेशन ऑफ लाईन पण काय भेटतील, दोन भेटतील. ठीक आहे. Therefore we get two equations. कशा असतील मध्ये x अपॉन a ची व्हॅल्यू 7 आहे, तेव्हा b y अपॉन b ची व्हॅल्यू किती आहे, 7 is equal to 1. Or one more equation we will get x upon 6 plus y upon 8 is equal to 1. एक तर असंच ठेवा किंवा ह्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे. नाउ युअर राइट. सो अँगल बिटवीन टू लाईन्स. आता L1 आणि L2 ह्या दोन लाईन्स आहेत. L1 लाईनचा स्लोप M1 आहे, L2 लाईनचा स्लोप M2 आहे. हा θ2 अँगल मेड बाय L2 विथ x ऍक्सिस, पॉझिटिव्ह x ऍक्सिस, म्हणजे असं अँटी क्लॉकवाईज अँगल म्हणू शकतो. ठीक आहे. आणि हा जो आहे θ1 आहे. L1 लाईन ना x ऍक्सिस केलेला अँगल किती आहे, θ1 आहे. आणि थीटा जो आहे तो किती आहे काढायचा आपल्याला, है ना. The angle between two lines is theta. So theta is equal to mod of m1 minus m2 divided by 1 plus m1 m. ठीक आहे. याचं डेरिवेशन आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ठीक आहे. स्टॉप. ठीक आहे. आपल्याला अँगल फाइंड करायचं बिटवीन टू लाईन्स. काय असतो, अँगल बिटवीन टू लाईन्स, angle between two straight lines is given by chi tan theta is equal to mod of m1 minus m2 divided by 1 plus m1 m2. Tan theta is equal to mod of m1 minus m2 divided by 1 plus m1 m2. तर मॉडचा अर्थ काय, मायनस मध्ये जरी अँगल आला तरी आपण काय लिहिणार, प्लस. शेवटी फायनल प्लसच प्लसच ठेवणार. ठीक आहे. त्याच्यावर मॉड घेतलेलं आहे का, त्याचं डेरिवेशन जेव्हा मी तेव्हा कळेल तुम्हाला. सो मग आपल्याला M1 आणि M2 पाहिजे. M1 म्हणजे एका लाईनचा स्लोप, M2 म्हणजे दुसऱ्या लाईनचा स्लोप. मग लेट अस फाइंड स्लोप्स. लेट अस फाइंड स्लोप्स ऑफ two given lines. पहिली लाईन काय, 2y plus x is equal to 1. आणि दुसरी लाईन काय, x plus 3y is equal to 6. या तर ax plus by plus c is equal to 0 शी कंपेयर करा. माइनस कोएफिशिएंट ऑफ x अपॉन कोएफिशिएंट ऑफ y लिहा, नाही तर y is equal to mx plus c शी कंपेयर करा. ह्या दोन लाईन वरून आपल्याला स्लोप काढता येईल. कोणचं करायचं, कोणचं सोपं वाटतं, स्लोप दोन्ही सोपं. ठीक आहे. y 2y is equal to minus x plus 1. 3y is equal to minus x plus 6. बरोबर आहे. So y is equal to minus 1 by 2 x plus 1 by 2. Y is equal to minus x by 3 plus 6 by 3. So y is equal to minus x by 3 plus 2. बरोबर. मग याला जर कंपेयर केलं, y is equal to mx plus c, y is equal to mx plus c. याच्यापेक्षा ax plus by plus c ने सोपं आहे. फक्त आपल्याला म्हणजे इथूनही तेच निघणार आहे. m काय इथं, सो m is equal to minus 1 by 2 आणि इथे m is equal to काय, minus 1 by 3. बरोबर आहे. सो लक्षात आलं. सो आपण जनरल इक्वेशन जर सॉल्व्ह केलं तरी हेच येणार. मी हे ठेवतो इथे स्लोप्स, आणि आपण जनरल इक्वेशन काय करू,
म्हणजे क्रॉस चेक करणे कीपची पण गरज नाही, इतकं सोपं आहे. ठीक आहे. जनरल इक्वेशन मध्ये काय आपल्याला स्लोप दिलाय, तो पहिली लाईन गिवन आहे 2y प्लस x इज इक्वल टू 1. ह्याला प्रॉपर लिहून घेतो मी, लाईन इथे दिलेली आहे x प्लस 2y इज इक्वल टू 1. दुसरी लाईन काय x प्लस 3y इज इक्वल टू 6. पाहिजे ते 1 इकडे घ्या आणि 6 लेफ्ट हँड साइडला घ्या इकडचा. ते c ची गरज नाही आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये. जनरल इक्वेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये काय स्लोप m इज इक्वल टू काय किंवा m1 म्हणून आपण ह्या लाईनचा स्लोप m1 इज इक्वल टू काय माइनस कोएफिशिएंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ y. m2 म्हणजे सेकंड लाईनचा स्लोप माइनस कोएफिशिएंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ काय हो कोएफिशिएंट ऑफ x y. m1 लाईनचं -1. -1 आणि कोएफिशिएंट ऑफ y काय 2. ते चालेल. ठीक आहे. म्हणजे कोणत्याही पद्धतीने काढू शकतो आपण. तर सध्याला ही पद्धत सोपी आहे. ठीक आहे. नंतर हे झालं m1. m2 काय माइनस कोएफिशिएंट ऑफ x -1 डिवाइडेड बाय कोएफिशिएंट y. ते झालं जे की 1/3 आता. दोन स्लोप भेटले आपल्याला. आता tan थीटाच्या या इक्वेशन मध्ये ठेवून द्या. Put m1 and m2 in equation number 1. But tan theta is equal to काय mod of m1 ची व्हॅल्यू काय -1/2 -1/3 बरोबर डिवाइडेड बाय 1 प्लस -1/2 -1/3. करेक्ट. याला सिम्प्लिफाय करतो मी मायनस मॉड मध्ये -1/2 minus minus plus 1/3 whole divided by 1 plus 1/6. Minus into minus plus, plus into plus plus, 3 2s are 6. ठीक है. याच्या पुढे मॉड आहे. ठीक आहे. याच्या पुढे काय आहे मग tan theta is equal to हे येईल 6 डिवाइडेड बाय -3 प्लस 2 होल डिवाइडेड बाय मॉड मध्ये 6 प्लस 1 डिवाइडेड बाय 6 इज इक्वल टू यार -1/6 डिवाइडेड बाय 7/6. 6 कॅन्सल झालं दोन्हीकडचे डिनॉमिनेटर. तो हे झालं -1/7 मॉड मध्ये असल्यानंतर आपण काय घेणार ते हमेशा पॉझिटिव्ह टर्म घेणार. सो tan थीटा काय आलं 1/7. थीटा इज इक्वल टू काय tan इन्व्हर्स ऑफ 1/7. बघा कॅल्क्युलेट करा. थीटा इज इक्वल टू किती आलं मग tan इन्व्हर्स ऑफ कॅल्क्युलेटर एक तर tan इन्व्हर्स 1/7 ठेवा कारण याची स्टँडर्ड व्हॅल्यू माहित नाही आपल्याला. जर कॅल्क्युलेटरने जर करावं वाटलं तुम्हाला तर थीटा इज इक्वल टू 8.13 डिग्री. ठीक आहे. तुम्ही हे पण ठेवू शकता. हे पण आन्सर करेक्ट कारण ह्याची स्टँडर्ड व्हॅल्यू आपल्या टेबल मध्ये नाही किंवा हे पण काढलं तरी सफिशियंट. दिस मच इज सफिशियंट. हे जरी काढलं तरी चालेल. नेक्स्ट सम आहे फाइंड द एंगल बिटवीन टू लाइन्स y is equal to 5x plus 6 and y is equal to x. ठीक है. सो एंगल बिटवीन टू लाइन्स इज गिवन बाय angle between two lines is given by tan theta is equal to m1 minus m2 upon 1 plus m1 m2 mod मध्ये. तर इक्वेशन नंबर 1. लेट अस फाइंड स्लोप ऑफ टू गिवन लाइन. पहिली लाइन घ्या y is equal to 5x plus 6. हिचा स्लोप m1 गृहीत धरू आपण आणि y is equal to x ही जी लाइन आहे तिचा स्लोप काय गृहीत धरू आपण m2 गृहीत धरू. ठीक आहे. सो m1 इज इक्वल टू काय मग ह्याला y इज इक्वल टू mx प्लस c जर कंपेयर केला. ठीक आहे. कंपेयर विथ y इज इक्वल टू mx प्लस c. ह्याला पण कंपेयर विथ comparing with y is equal to mx plus c ची व्हॅल्यू काय आहे 0 आहे. आपल्याला c लागणारच नाही असं. c ची गरज नाहीच आहे याच्यामध्ये.
पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय केलं आपण ax प्लस by प्लस c ह्या इक्वेशनशी कंपेअर करून मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y वरनं आपण स्लोप काढला. याच्यामध्ये y mx प्लस c कंपेअर केलं. m च्या ठिकाणी काय आहे 5. देयरफॉर m1 इज इक्वल टू काय मग 5. ठीक आहे. इथं अच्छा ह्याला m1 म्हणू आपण, याला m2 म्हणू. ठीक आहे. सेकंड लाईनचा स्लोप m2 ची व्हॅल्यू काय मग इथं काय x चा कोएफिशियंट काय 1. ठीक आहे. सो m2 इज इक्वल टू काय आलं मग 1. Put m1 and m2. Put m1 and m2 in equation number 1. त्याच्यामध्ये जर ठेवलं तर tan theta काय मग tan theta is equal to m1 minus m1 ची व्हॅल्यू 5 minus 1 divided by 1 plus 5 into 1 mod मध्ये 4 divided by 6 mod मध्ये हे काय आलं मग 2 upon 3. थीटा इज इक्वल टू काय आलं मग tan इनवर्स 2/3. एवढं ठेवलं तरी चालेल किंवा कॅल्क्युलेट केलं तरी चालेल. कॅल्क्युलेट करा कॅल्क्युलेटर मध्ये. सो थीटा इज इक्वल टू काय आलं tan इनवर्स ऑफ 2/3. व्हेरी सिंपल न्यूमेरिकल. 33.69. So theta becomes 33.69 degree. Okay, write it down. ठीक है. Condition of perpendicular line and parallel. Perpendicular आणि parallel line ची कंडिशन. आता लेफ्ट हँड साइडला मी लिहिले कंडिशन ऑफ परपेंडिक्युलर लाइन्स आणि राइट हँड साइडला लिहिले कंडिशन ऑफ पॅरलल लाइन. ठीक आहे. दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर केव्हा असतील त्याची कंडिशन आणि दोन लाईन एकमेकांना पॅरलल केव्हा असतील त्याची कंडिशन. ठीक आहे. परपेंडिक्युलर लाईन्स केव्हा असतील दोन एकमेकांना जेव्हा प्रॉडक्ट ऑफ देअर स्लोप्स -1 असेल. दोन लाईन m1 हा पहिल्या लाईनचा स्लोप, m2 हा दुसऱ्या लाईनचा स्लोप, दोन्ही जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा प्रॉडक्ट काय आहे -1 असायला पाहिजे. ही झाली कंडिशन ऑफ परपेंडिक्युलर लाईन. कंडिशन ऑफ पॅरलल लाईन काय मग m1 इज इक्वल टू m2 जर असेल, पहिल्या लाईनचा स्लोप आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप जर सारखा असेल तर त्या दोन लाईन काय आहेत एकमेकांना पॅरलल आहेत. सरळ सरळ ह्या दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहेत. तर हिचा जेवढा स्लोप आहे त्याचा तेवढा स्लोप हिचा पण आहे ह्या लाईनचा स्लोप. दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर केव्हा असतील जेव्हा त्यांच्या दोघांचा स्लोप जो आहे तो काय होईल प्रॉडक्ट त्या स्लोपचा काय होईल -1. तेव्हा आपण काय म्हणू त्या दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर. मग इथं काय वेअर m1 and m2 where m1 is slope of line 1, m2 is slope of line. ह्या दोन लाईन हिचा स्लोप m1 आहे, हिला म्हणा लाईन l1, हिला म्हणा लाईन l2, जिचा स्लोप m2. तसंच इकडं पण where m1 is slope of line l1, m2 is slope of line l2. कोणच्या मध्ये दोन लाईन, ही एक लाईन ही एक लाईन, हिचा स्लोप m1 हिचा स्लोप m2, ही लाईन l1 ही लाईन l2. दोन लाईन एकमेकांना पॅरलल केव्हा आहे जेव्हा दोघांचे स्लोप सारखे असतील. दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर केव्हा आहे आणि 90 डिग्री अँगल परपेंडिक्युलर केव्हा आहे जेव्हा त्या दोन स्लोपचा त्या दोन लाईनच्या स्लोपचा प्रॉडक्ट -1 आहे. ठीक आहे, लिहून घ्या. एक्झाम्पल 2x plus 3y plus 7 is equal to 0 and 2x plus 3y minus 13 is equal to 0 are two lines. Are they parallel to each other? पॅरलल लाईनची कंडिशन काय m1 is equal to m2 जर असेल तर त्या दोन लाईन पॅरलल. आता सोल्युशनला वाढवूनच लिहायचं
तर आपण असं लिहू शकतो, लेट m1 बी द स्लोप ऑफ लाइन 2x plus 3y plus 7 is equal to 0. So m1 is equal to minus coefficient of x upon coefficient of y is equal to minus 2 by 3. बरोबर. And म्हणजे m1 किती आलं तुमचं minus 2 by 3. And let m2 be the slope of line, कोणची लाइन 2x plus 3y minus 13 is equal to 0. याचा स्लोप m2 is equal to काय आहे मग minus coefficient of x divided by coefficient of y. y of y म्हणजे मायनस x चा कोएफिशिएंट काय आहे 2 मायनस ला मायनस मायनस 2 आणि हे आहे 3. therefore m1 is equal to m. जे आन्सर आपण ओरली सांगू शकतो ते आपल्याला एक्झाम मध्ये जर 2 मार्क पाहिजे असतील तर असं लिहावं लागेल तुम्हाला. आता एमसीक्यू असल्यामुळे तो काही जास्त हे नाही, तुम्ही रफ मध्ये कॅल्क्युलेट करून रफ मध्ये कॅल्क्युलेट करून तुम्ही लिहू शकता डायरेक्ट. एमसीक्यू ला तर अगदी सोपं झालं आहे, टाइमचं पण जास्त कन्स्ट्रेंट येत नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. As m1 is equal to m2, the given two lines are parallel to each other. So this is your solution. ठीक है. Now write. So the next example, show that the lines 5x minus 6y is equal to 9 and 6x plus 3y is equal to 13 are perpendicular to each other. तर काय शो करायचं आपल्याला m1 m2 is equal to -1 जर आलं तर त्या दोन लाईन एकमेकांना काय परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. So let m1 be the slope of 5x minus 6y is equal to 9. Therefore m1 is equal to काय लिहितो मी minus coefficient of x divided by coefficient of y. काय आहे coefficient of x 5 divided by coefficient of y काय आहे -6. the slope काय आहे 5 by 6. so m1 is equal to 5 by 6. let m2 be the slope of second line. let m2 be the slope of कौन सी लाइन 6x plus 5y is equal to 13. Therefore m2 is equal to काय coefficient of x divided by coefficient of y. इथे काय माइनस हे विसरायचं नाही. ठीक आहे. इज इक्वल टू काय मग coefficient of x काय 6 अपॉन coefficient of y काय 5. हे काय आलं -6 by 5. ठीक आहे. so m2 is equal to काय आलं -6 by 5. मग कंडिशन ऑफ परपेंडिक्युलर लाइन काय कंडिशन ऑफ परपेंडिक्युलर लाइन्स is m1 m2 is equal to -1. therefore m1 ची व्हॅल्यू ठेवा किती आहे 5 by 6 आहे. m2 ची व्हॅल्यू ठेवा -6 by 5 आहे. 5 5 ला कटलं 6 6 ला कटलं किती आले -1. therefore given two lines are perpendicular to each other. ठीक है.